नमस्कार. प्रॉमिस केल्ल्याप्रमाणे हांव 8 तारखेक फाल्यां तुमच्या मुखार येवपाचो आशिल्लो, पण आज रावपाक मेळूना म्हणून आजूच हो व्हिडिओ रिलीज करता, कित्याक विशय तसो इम्पॉर्टंट आसा. गव्हर्नमेंटान कायदो काडला हाऊस रेग्युलरायझेशनाचेर. आता सत्तरी आणि वाळपयत अशी 70 तरी आपल्या अशी अनेक घरां आसा जी इको सेन्सिटिव्ह झोन 1, झोन 2 आणि बफर झोन डिक्लेअर केल्या कारणान ती रेग्युलरायज जावंक शकना. कितल्याशाच आमच्या लोकांकडे आज डॉक्युमेंट नासल्या कारणान ती रेग्युलरायज जावंक शकना. पण जेंचेकडे जाता तांकां सगळ्यांक विनंती आसा की तुम्ही ही आता जी संधी मेळ्ळ्या त्या संधीनुसार तुम्ही ही घरां रेग्युलरायज करून घेवपाक जाय, कारण ही संधी आमकां परत मेळपाना. 2014च्या पयलीं जी घरां बांदल्या आणि जर तुमचे हे डॉक्युमेंट आसा जाल्यार तुम्ही ती रेग्युलरायज करून घेवंक शकता. आता ती कशी करपाची हेचेर तुमकां थोडीफार हांव म्हायती दिता. हेचेर गव्हर्नमेंटान काडिल्ल्या कायद्यानुसार 2 प्रकारची घरां रेग्युलरायज जातली. एक जी कमुनदाद लँडार आसा आणि दुसरे जे गव्हर्नमेंट लँडार आसा. भितर तुमचे मोकाशे येता, भितर तुमचे अलवारा लँड येता. गव्हर्नमेंट लँडाचेर जी घरां आसा ती रेग्युलरायज जाता. आता कमुनदाद ज्या जाग्यार घरां आसा ती रेग्युलरायज जर करतलो जाल्यार ती कशी करपाची हे जाणून घेवया. सगळ्यात पयलीं एक फॉर्म 1 म्हणून येता. फॉर्म 1 हेच्यानुसार तुम्ही एक ऍप्लिकेशन करता गव्हर्नमेंटाक टू रेग्युलरायज एनक्रोच कम्युनिदाद लँड. हे जालें तुमचें ऍप्लिकेशन. हेची कॉपी तुमकां मेळटली आमच्या ऑफिसान. त्याचे डिटेल्स तुमकां व्हिडिओ सोंपता आसतना तुमकां खंय मेळटले ते तुमकां डिटेल्स दिता. त्याच्या उपरांत तुमकां लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स जे तुमकां सबमिट करचे पडटले ते सगळी डिटेल्स आमचे कडेन अवेलेबल आसतली. आम्ही एक लिंक नाजाल्यार ह्या व्हिडिओनूच तुमकां सगळ्यो डिटेल्स दिता. प्लस तुमकां ह्यो सगळ्यो डिटेल्स एकठांय करपाक आमी तुमकां मदत करतले. मागीर एक फॉर्म 2 येता. फॉर्म 2 हे एक एफिडेविट आसतले. ते 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरार तुम्ही नोटरायज करून हाडचे पडटले. फॉर्माचो जो एक फॉर्मेट आसा ते तुमकां आमी सगळे रेडी करून दितले. तुम्ही जर 100 रुपयाचो स्टॅम्प पेपर घेऊन येता जाल्यार आमी तुमकां हे प्रिंटूय करून दिता, एफिडेविट तुमकां टायप करून. मागीर परत कमुनदाद लँडार रेग्युलरायझेशनाचेर फॉर्म 3 येतलो, जेचेर तुमकां एटर्नी, कमुनदादीचो जो एटर्नी आसा ताका तुम्ही एक ऍप्लिकेशन करचे पडटले. ऍप्लिकेशन जर एक्सेप्ट जावना जाल्यारूय भिवू नाका, कारण 30 दिसांनी जर तुमकां काय रिप्लाय येना जाल्यार इट इज कन्सिडर्ड टू बी डीम्ड अप्रूव्ड. म्हणल्यार डीम कन्सेंट म्हटल्यार कितें, जर 30 दिसांनी अप्रूव्ह करूना जाल्यार अप्रूव्ह जालें हें समजून तुम्ही फुडें वचूं शकता. आनी त्याच्या खातीर फॉर्म 4 म्हणून येता. फॉर्म 4 अंडर तुमकां सर्टिफिकेट ऑफ डीम कन्सेंट भरून तुमकां फायल रेडी करून हे डेप्युटी कलेक्टर आनी एसडीएमाक तुमकां हे फुल तुमची फायल तुम्ही सबमिट करू शकता. मागीर येता दुसऱ्या प्रकारचे जे गव्हर्नमेंट लँडार आसा. गव्हर्नमेंट लँडा अंडर परत तुमकां फॉर्म 23 एज पर दी गव्हर्नमेंट रूल्स. फॉर्म 23 वो ऍप्लिकेशन करपाक जे तुमकां जाय तो ऍप्लिकंट फॉर्म तो तुमकां फिल करून धाडचो पडटलो. आनी त्याच्याच बरोबर एक एफिडेविट आसतले. आता हे एफिडेविट तुमकां परत फिल करून आमी दितले. हे तुमकां टायप करून प्रिंट करून दितले. परत एकदा सांगता, एक 100 रुपयाचो स्टॅम्प पेपर तुम्ही जर घेऊन येता जाल्यार आमी तुमकां हे प्रिंट करून ऑफिसान आमी हे प्रोवाइड करून दितले. आता ह्यो सर्विसीस तुम्ही कश्यो अवेल करू शकता. फॉर्म जे आसा, फॉर्म तुम्ही जाय तेन्ना आमकां फोन करून वाळपय किंवा उसगांव ऑफिसात म्हाका पर्सनली फोन करून सुद्धा हांव नंबर म्हजो दिता. तुम्ही हे फॉर्म कलेक्ट करू शकता. हांव कोणाक तरी धाडून तुमचे हे फॉर्म पावयता. आणि आठवड्यातल्यान एक दीस मंगळारा उसगांव ऑफिसात आणि सोमारा ठाणे रोडार वाळपय ऑफिसान आमचो स्टाफ अवेलेबल आसतलो, जो तुमकां हे फॉर्म फिल करून घेवपाक, तुमची फायल रेडी करून घेवपाक तुमकां मदत करतलो. आणि ह्याच्या फुडें वचून जर तुमकां कितें हेल्प लागता आनी कितें डॉक्युमेंट्स तुमकां लागता प्रोड्यूस रेडी करचे पडटा, ते डॉक्युमेंट रेडी करून घेवपाक जी ऍप्लिकेशनां सुद्धा लागता ती आमी सगळी तुमकां प्रोवाइड करून दितले. आणि फुल लिगल सपोर्ट जो पर्यंत तुमचें घर रेग्युलरायज जायना तो आमी तुमकां हो लिगल सपोर्ट प्रोवाइड करतले. आशा करता की ह्या सेवेन तुमकां खंय तरी एक आधार जातलो आणि हे जे घर नावार करून घेवपाचे संकल्प आसा, जे तुमचे स्वप्न आसा, हे साकार जातले. थँक्यू.